ठाण्यात आंबा महोत्सवाची धूम. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित 2 ते 14 मे या कालावधीत आंबा महोत्सव. असह्य उकाड्यातही ठाणेकरांना यंदा आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने 2 मे ते 14 मे या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. आंबा महोत्सवाचे हे यंदाचे 16वे वर्ष आहे. यावेळी मुख्य आयोजक आमदार संजय केळकर यांच्यासमवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे महानगरपालिका परिवहन सदस्य विकास पाटील, पु ल देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे, संतोष साळुंखे आदी उपस्थित होते. ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पणन मंडळ पुरस्कृत संस्कार प्रतिष्ठान व कोकण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा हा आंबा महोत्सव ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानात होत आहे. या आंबा महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची थेट भेट होऊन लाखोंची उलाढाल होत आहे. यात शेतकऱ्यांना फायदा होतोच, शिवाय ग्राहकांनाही कोकणातील अस्सल हापूस आंबा योग्य दरात मिळतो. यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी कोकणात 1,80,000 हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो. यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. 2020ला 3,21,000 मेट्रिक टन, 2021ला 2,56,000 मेट्रिक टन तर 2022ला 1,28,000 मेट्रिक टन आंबा उत्पादन झाले आहे. यंदा देखील अवघे 20% आंबा पीक आले आहे. तेव्हा शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी अशा प्रकारचे आंबा महोत्सव आयोजित केला असून महोत्सवात एकूण 40 स्टॉल्स असणार आहेत. पैकी 5 स्टॉल महिला बचत गटाकरिता असतील, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आम्ही 16व्या वर्षामध्ये या आंबा महोत्सवाचं पदार्पण करतो. कृषी आणि पणन यांच्या सहकार्याने कोकणातल्या आंबा उत्पादकांना व्यासपीठ मिळावं, ताकद मिळावी, पाठबळ मिळावं याच्याकरता हा एक आंबा महोत्सव आहे. म्हणून आम्ही नेहमीच म्हणतो की ही नुसता महोत्सव नाही तर ही चळवळ आहे. या वेळेला देखील आंबा जो आहे तो 20%च त्याचं उत्पादन झालेलं आहे. खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये आता जमिनीवर आंबा उत्पादन होत होतं, परंतु 2020, 21, 22 या तिन्ही वर्षामध्ये सततच्या निरनिराळ्या वातावरणामधल्या, हवामानामधल्या बदलामुळे आणि तुडतुडा रोगामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी हे उतरत्या क्रमाने म्हणजे 20 साली 3,20,000 मेट्रिक टन आंबा, नंतर 2,56,000 आणि आता 1,28,000 मेट्रिक टन. तरी देखील आंबा उत्पादक चिकाटीने आणि ताकदीने आंब्याचं उत्पादन करतो आहे. निरनिराळ्या सगळ्या या भौगोलिक वातावरणावर मात करून हा आंबा महोत्सव गावदेवी मैदानात यावेळेला होणार आहे. 2 मेला 5 वाजता याचं उद्घाटन होणार आणि 14 मेपर्यंत आंबा महोत्सव सुरू राहणार आहे. मी आमच्या ठाणेकरांना आवाहन करेन, सर्व परिसरातल्याही आमच्या नागरिक बंधूंना, की हा आंबा जो आहे तो थेट शेतकऱ्याच्या शेतातला आहे, आडीतला आहे आणि कुठल्याही प्रकारचा पावडर न लावलेला, कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरलेला असा सेंद्रिय आंबा निश्चितपणे असणार आहे. आणि हे आंबा उत्पादक 40 शेतकरी आणि त्याच्याबरोबर निरनिराळे कोकणातली उत्पादनं देखील याच्यामध्ये आहेत. या ठिकाणी 5 स्टॉल जे आहेत ते आमच्या महिला बचत गटांच्याकरता, त्यांच्या सक्षमीकरणाकरता देखील आम्ही दरवर्षीप्रमाणे ठेवलेले आहेत. तुडतुड्या रोगामुळे जरी उत्पादन कमी आलेलं असलं, 20%च उत्पादन आलं, तरी देखील आंबा उत्पादकांना हे एक व्यासपीठ मिळेल आणि त्याच्यातून दर्जेदार आंबा देखील मिळेल आणि यांना देखील यांच्या मालाला जे आहे ते चांगल्या प्रकारचा भाव मिळेल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि
अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. रस्त्यांची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या सक्त सूचना. रस्ते प्रकल्प आणि शौचालय बांधकाम यांचा घेतला आढावा. ठाणे शहरात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर आणि ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करावीत. खड्डेमुक्त ठाणे साकारण्यासाठी दर्जेदार कामे होतील यावर कटाक्ष ठेवावा अशा सक्त सूचना ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बांधकाम विभागास दिल्या. महापालिका आयुक्त अभिजित बांगर हे विविध विभागाच्या मान्सूनपूर्व कामाचा आढावा सध्या घेत आहेत. सोमवारी बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते प्रकल्प आणि शौचालय बांधकाम यांच्या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. ठाणे शहरात राज्य सरकारकडून आलेल्या निधीतून 605 कोटी रुपयांची 282 रस्त्यांवर कामे सुरू आहेत. त्याशिवाय महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्ते कामे, इतर विभागांच्या रस्त्यांची स्थिती याबद्दल आयुक्त श्री बांगर यांनी सूचना दिल्या. रस्त्यांची कामे करताना नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे नेटके नियोजन करून कामे लवकर पूर्ण करावीत. रस्त्यांची कामे रेंगाळतात, गुणवत्ता राखली जात नाही. अशावेळी नागरिकांची असुविधा होते. त्यामुळे हाती घेतलेली कामे विनाविलंब आणि गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत यावर कार्यकारी अभियंत्यांनी स्वतः लक्ष ठेवावे असे आयुक्त श्री बांगर यांनी बैठकीत स्पष्ट केले. खड्डेमुक्त ठाण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी काही रस्त्यांची कामे युद्ध पातळीवर हाती घेतली आहेत. त्यामुळे शहरात एकाच वेळी अनेक ठिकाणी कामे सुरू झाली आहेत. त्याचा परिणाम म्हणून नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागतो आहे. ही कामे अतितत्काळ पद्धतीने पूर्ण व्हावीत. कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यात ही कामे प्रलंबित राहणार नाहीत यावर महापालिकेचा कटाक्ष आहे. रस्ते कामासाठी खोदकाम केल्यावर तो रस्ता वाहतुकीस खुला करेपर्यंतचा कालावधी कमीत कमी कसा ठेवता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे असे आयुक्त श्री बांगर यांनी सांगितले. TJSB टेक ओव्हर लोन अधिक बचतीसाठी आजच तुमचे घर कर्ज, घर तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, व्यावसायिक कर्ज ट्रान्सफर करा आणि मिळवा आकर्षक व्याजदर, 0 प्रक्रिया, मूल्यांकन व इतर शुल्क. तसेच नवीन किंवा अतिरिक्त गॅरंटरची आवश्यकता नाही. लवकरच संपर्क साधा आपल्या जवळच्या TJSB सहकारी बँकेच्या शाखेशी किंवा कॉल करा 1800-223-466 किंवा 1800-266-3466. ठाण्यात 29 एप्रिलला ईट राईट मिलेट मेळावा. जगभरात साजरे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाद्वारे एकदिवसीय ठाणे ईट राईट मिलेट मेळावा व वॉकथॉनचे आयोजन 29 एप्रिल रोजी गावदेवी मैदानात करण्यात आले आहे. या मेळाव्याला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती FSSAIच्या विभागीय संचालक प्रीती चौधरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ठाणे महापालिकेचे उपायुक्त GG गोदापुरे, उपायुक्त शंकर पाटोळे,
FSSAIचे उपसंचालक कृष्णा मिठेकर, सहसंचालक ज्योती हरणेकर आदी उपस्थित होते. भरड धान्याच्या आहारात समावेश व्हावा यासाठी ईट राईट मिलेट मेळावा व वॉकथॉन या उपक्रमाअंतर्गत गावदेवी मैदानात खाद्यपदार्थांच्या 30 स्टॉलची रेलचेल असणार आहे. त्याचबरोबर वॉकथॉनच्या माध्यमातून पौष्टिक अन्नविषयक जनजागृती केली जाणार आहे. या मेळाव्याची सुरुवात पहाटे 6 वाजता योगा व झुंबाने करून तलावपाळी येथे स्ट्रीट फूड हबचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर सायंकाळी मेळाव्याचे उद्घाटन केले जाणार आहे. मैं सबसे पहले तो थाने म्यूनिसिपल कॉरपोरेशन का धन्यवाद करना चाहूँगी, क्योंकि डे वन से जब से हमने ये प्रोग्राम करने का सोचा है, इस दिशा में काम करना शुरू किया, मेरे साथ में उपायुक्त महोदय भी हैं, तो हमें जो है डे वन से ही काफ़ी सहयोग मिल रहा है. क्लीन स्ट्रीट फूड हब में भी हमें सहयोग मिला है. आगे जाकर हम साथ में मिलकर भी और काम करेंगे. फ़िलहाल प्रोग्राम में हम बच्चों की सहभागिता को सुनिश्चित कर रहे हैं. जो कॉम्पिटिशन्स होने वाले, प्रतिस्पर्धा होने वाले हैं, उसमें किस तरह से बच्चों को शामिल किया जा सके, इसका प्रयत्न कर रहे हैं. वॉकथॉन में भी बच्चे बड़े सभी भागीदार होंगे. और ये मानकर चलिए कि अगर मानस पटल पर सबके ये अंकित हो जाए कि भाई हमें अच्छे पोषण के लिए मिलेट्स को अपने भोजन में शामिल करना है, तो मुझे नहीं लगता है कि न्यूट्रिशन, पोषण जो है इंडिया के लिए बहुत लंबे समय तक एक प्रॉब्लम बनकर रह सकता है. पैलेटेबिलिटी की बातें जहाँ तक, तो कल को हमारी पैलेटेबिलिटी किसी और चीज़ के लिए डेवलप है, कल किसी और चीज़ के लिए भी हो सकती है. मुझे लगता है मिलेट्स भी बड़े स्वादिष्ट होते हैं, भोजन के लिए अच्छे होते हैं, स्वाद के लिए अच्छे होते हैं. खाने शुरू करने की थोड़ी सी देर है, धीरे धीरे करके इंट्रोड्यूस करिए, मेरे ख्याल से इट विल रिजॉल्व एवरीथिंग. यही कहना चाहूँगी कि खाना दें, ये बहुत अच्छी चीज़ है, लेकिन खाने के साथ में पोषण भी मिल जाए तो और अच्छी चीज़ है. तो अब हमारी अप्रोच जो है वो मल्टी डायमेंशनल है. पेट भरने के अलावा हम उन्हें पोषण सुरक्षा भी दे सकें, तो ये मल्टी डायमेंशनल अप्रोच है और मिलेट्स उसमें सही तरह से फिट बैठता है. इसलिए हम मिलेट्स के द्वारा जो है हंगर सिक्योरिटी और न्यूट्रिशनल सिक्योरिटी दोनों को लेकर आना चाह रहे हैं. क्या आप सभी जानते हैं कि यूनाइटेड नेशंस ने ईयर 2023 को इंटरनेशनल ईयर ऑफ मिलेट्स के तौर पर घोषित किया है. और आप सभी को मैं ये बताना चाहूँगी कि ये भारत सरकार की पहल पर इस तरह का ईयर घोषित किया गया है, इस तरह के ईयर को मार्क किया गया है. इसके पीछे मंशा ये है कि हम लंबे समय से देखते आ रहे हैं कि मिलेट्स हमारे बीच में ऐसे खाद्यान्न के रूप में मौजूद है जिसमें न्यूट्रिएंट्स की मात्रा काफ़ी अधिक होती है. तो ओवर द पीरियड हमने स्वतंत्रता के 70 सालों में काफ़ी उन्नति की और हमने खाद्य सुरक्षा को हासिल किया, लेकिन आज की हमारी ज़रूरत खाद्य सुरक्षा से एक कदम और आगे पोषण की सुरक्षा पर भी है. तो हम मिलेट्स को अपनी पोषण सुरक्षा को सुनिश्चित करने के रूप में देख रहे हैं. प्रोग्राम की रूपरेखा के बारे में आपको बताना चाहूँगी कि जन जागृति इसका मुख्य जो बिंदु है. जन जागृति को करने के लिए हम इसमें सभी का सहयोग अपेक्षित कर रहे हैं. वॉकथॉन रखा जा रहा है और मिलेट मेला भी साथ में रहेगा, जहां पर मिलेट्स बेस्ड रेसिपी बनाने वाले या डिस्प्ले करने वाले स्टॉल्स रहेंगे, जिसे आप सभी देख पाएंगे. और मैसेज इसका यही रहेगा कि हर वो चीज़ जो हम अपने घर में बना रहे हैं, उन सभी सामानों को जो किसी एक प्रकार के अन्न से बनता है, वो मिलेट्स के द्वारा भी बनाया जा सकता है. भोजन में किस तरह से मिलेट्स को शामिल किया जाए, उसको बढ़ावा दिया जाए, ये इसका उद्देश्य है. और सबसे महत्वपूर्ण तौर पर मैं ये कहना चाहूँगी कि हमारी न्यूट्रिशनल सिक्योरिटी के अलावा ये हमारे फ्यूचर की फार्मर सिक्योरिटी को भी आगे लेकर जाएगा, क्योंकि मिलेट्स एक ऐसा भोजन है जिसमें कम से कम पानी की आवश्यकता होती है, कम से कम फर्टिलाइज़र्स और इंसेक्टिसाइड्स की ज़रूरत होती है. तो भविष्य में ये भारतीय किसानों के लिए बेहतर आय सिक्योर करने में सहायता कर सकेगा. ये हमारे प्रोग्राम का उद्देश्य है कि हम शहरी लोगों में भी जागरूकता पैदा कर सकें और जो एक गांव और शहर का लिंकेज होना चाहिए उसको प्रॉपर बैठा सकें. पर्यावरण संवर्धनाच्या कामात नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा. ठाणे महापालिकेच्या वतीने वसुंधरा दिन साजरा. ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच 22 एप्रिल रोजी वसुंधरा दिन उपवन तलाव येथे साजरा करण्यात आला.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरण विषयक अनेक उपक्रम राबविले जात असून यासाठी स्वयंसेवक म्हणून नागरिकांनी संवर्धनाच्या कामात सहभागी व्हावे असे आवाहन करीत ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी हरित जीवनशैलीचा स्वीकार करा असेही नमूद केले. तामण हे महाराष्ट्राचं राज्य फुल वृक्ष आहे. या झाडाचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्यक्रमात सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष विद्याधर बालावलकर यांनी पर्यावरण दक्षता मंडळाबद्दल माहिती दिली, तर ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त अनघा कदम यांनी महानगरपालिकेसोबत सर्वसामान्यांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे हे सांगून संस्था नवीन पिढीला पर्यावरण रक्षणात सामील करत आहे त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. इन्व्हेस्ट इन अवर प्लॅनेट ही यावेळच्या वसुंधरा दिनाचे सूत्र होते. माझी वसुंधरा मी कशी समृद्ध करणार याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षतोड थांबवणे, प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर न करणे, वृक्षारोपणासारखे उपक्रम राबवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे याची प्रत्येकाने जबाबदारी घेणे आवश्यक असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय जोशी यांनी दिली. येऊरचं जंगलाच्या पायथ्याशी उपवन तलाव बसले आहे. तलाव परिसंस्थेत पाणी हा मुख्य घटक असतो. त्याचप्रमाणे पाण्याची खोली, स्वच्छता, तापमान, ऑक्सिजनचे प्रमाण, कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण, पाण्यातील जैविक घटक यावर तलावातील जैवविविधता अवलंबून असते. यावेळी काटेसावर, शिवजटा, कळंब, जांभूळ, पुत्रंजीवा, करंज अशा झाडांची माहिती या दिनानिमित्त सर्वसामान्यांना देण्यात आली. ही निसर्ग भटकंती निसर्ग अभ्यासक शुभम निकम, सोमनाथ कंगराळकर, मेधा कारखानीस, हेमलता चंद्रशेखर आणि पौर्णिमा शिरगावकर यांनी दिली.